न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत या सर्वांचं इथे आगमन झालेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, पुस्तकाचं प्रकाशन आता इथे होत आहे। ज्येष्ठ अर्थतज्ञ माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक वेगळी ओळख होती। भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव हे पुस्तक डॉक्टर नरेंद्र जाधव, जे ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो, माजी खासदार म्हणून त्यांची कारकीर्द आपल्याला माहिती आहे। या पुस्तकाचं प्रकाशन माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब यांच्या हस्ते इथे झालेले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महामहिम राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, as Annie Besant has said, after that time Dr. Ambedkar could not have contributed because he was only 4 years old. But after that, for remaining 55 years, there were 2 tracks. There was one track where the British did their constitutional reforms, and there was the track where the Indian leaders came up with their own versions of the constitution. And these 2 tracks finally emerged. They were unified in the Samvidhan Sabha or the Constituent Assembly during 1946 to 1950, and on 26 January 1950, the Constitution was promulgated and India became a republic. In this journey of 55 years, barring the first attempt, that is 1895, in all the remaining items to frame the Constitution of India, the one person who was throughout associated and actively involved was not Mahatma Gandhi, was not Jawaharlal Nehru, was not Sardar Patel. It was one and the only Dr. Babasaheb Ambedkar. And that is why I really believe that Dr. Ambedkar not only drafted the Constitution, but he successfully piloted the Constitution and defended the Constitution in the Constituent Assembly and outside. That is why the English version of this book has been called Dr. Ambedkar, the man who shaped India's republic. भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव असं त्याचं मराठीमध्ये शीर्षक आहे। आणि I am delighted to inform you that these books are being sold only for today at actually throwaway price, and they are available at the Bharati stand behind the Scouts Pavilion. The first come first serve basis, because there are limited copies and throwaway price, one person will get only 1 copy. Please bear with me. But before I close, I heartily commend the Municipal Commissioner for making this horrendous challenge by organizing this so well. Of course, I thank Maharashtra government for their guidance and their help. And I would also like this opportunity to commend Sri Nathsen Kamre, he and his team of Samanvay Samiti, which has been working very hard in making this program successful, coordinating all the necessary activities. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्याच्या करता आलेले लाखो अनुयायी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मानवतेच्या कल्याणाचा मार्ग ज्यांनी जगाला दाखवला, युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो। जनतेचं प्रचंड बहुमतानं
पुन्हा एकदा निवडून दिलेलं हे महायुतीचं सरकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून कारभार करणारे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आता आणि यापूर्वी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही पदावर काम करताना कुठलाही निर्णय घेताना तो व्यापक जनहिताचा, राज्याच्या देशाच्या विकासाचा असला पाहिजे. आम्ही घेतलेल्या निर्णयातून या राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे याची काळजी आम्ही सर्वांनी कायम घेतलेली आहे. यापुढे देखील आमच्याकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवूनच घेतला जाईल असा विश्वास मी या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, समितीचे आपले नागसेन कांबळेजी आणि उपस्थित सर्व बाबासाहेबांचे अनुयायी, पत्रकार मित्रांनो, महामानव आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम. 68 वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून देहस्वरूपातून गेले, तरी सुद्धा त्यांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत. मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्यासोबत आहे. एकदा मी म्हणालो होतो कि किसी को पैसा मिला तो धनवान हो गया, किसी को ताकत मिली तो पहलवान हो गया और किसी को बाबा साहेब मिले तो वो इंसान हो गया. आणि आज आपण इथं जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत. बाबासाहेब कायम तसेच आपल्या सोबत आहे. चंद्र, सूर्य आणि सत्य या तीनच गोष्टी जगात परमनंट आहेत. चौथी परमनंट गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान हे आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून चालण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय. चैत्यभूमीवर माथा टेकवणं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवन मूल्यांचा जागर करणं होय. मी नेहमी म्हणतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. समाजकारण करता करता आम्ही सगळेच जण राजकारणात कसे आलो ते आम्हाला कळलं नाही. पुढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणी काय काय झालं. एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकतो याला कारण एकच, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान. आणि सामान्य कुटुंबातली व्यक्ती आज देशाचा प्रधानमंत्री होऊ शकते, आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते. हे सारं शक्य झालंय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान नेहमी सत्ताधाऱ्यांना जागं ठेवतं, झोपू देत नाही. आणि म्हणून आम्ही सतत जागृत राहून काम करत राहिलो. 2.5 वर्ष मागचे. सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेब सांगायचे. तेच तत्व स्वीकारून आम्ही सत्तेचा वापर गोरगरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केला. आणि बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना, दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. आणि त्यासाठीच आपल्या सरकारने देखील लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मगाशी अजितदादा म्हणाले, निवडणुकांमध्ये देखील जनतेने ऐतिहासिक मॅन्डेट दिलेला आहे. आणि आता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न यापुढे अधिक वेगाने सुरू राहतील. आणि मी आपल्याला इथं मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढे नेण्यासाठी, राज्याला प्रगतशील बनवण्यासाठी आणि राज्य कायम देशामध्ये एक क्रमांकावर ठेवण्यासाठी कायम आम्ही परिश्रम घेऊ. गेल्या सप्टेंबर महिन्यात मी बौद्ध भंतेजींचं चिवरदान देऊन सन्मान केला. जगातच सध्या जे युद्धाचं वातावरण आहे त्यावर बुद्ध विचार हा एकमेव उपाय असं मला वाटतं.
आणि म्हणून महापुरुष इतिहास घडवतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानकारक जीवन जगणाऱ्यांमध्ये स्वाभिमानाची फुंकर घालून इतिहास बदलला. आणि म्हणून ते फक्त ज्ञानी नव्हते, तर आपल्या विद्वत्तेचा उपयोग त्यांनी तळागाळीतील लोकांना, दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील शोषित, पीडित, वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक, संघटनात्मक बळ मिळवून दिलं. आणि म्हणून दलित बांधवांमध्ये शेकडो वर्षापासून रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली. आज दलित बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालाय, या सगळ्याचा श्रेय पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि भीमसैनिकांच्या महासागरासमोर नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे. जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय. जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होतोय. याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, त्या संविधानाचं हे श्रेय आहे. मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान, त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता, व्यासंग होता. आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा, बंधुतेचा एक संदेश दिला, तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातनं आपण अंगीकारला, हे आपल्याला पाहायला मिळतं. आज खरं म्हणजे मी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे मनापासून अभिनंदन करीन आणि आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं. मी बसल्या बसल्या ते पुस्तक चाळत होतो. एक प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनाचा इतिहास आणि भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेलं, याचा अतिशय सुंदर आलेख हा डॉक्टर नरेंद्र जाधवांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं हे जे आमचं प्रजासत्ताक आहे, आमचं रिपब्लिक आहे, याला एक प्रकारे दिशा देणारा महामानव म्हणून जे वर्णन आपण डॉक्टरसाहेब केलेलं आहे, ते अतिशय सार्थ अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. या देशामध्ये कायदे मंत्री म्हणून, मजूर मंत्री म्हणून, पाटबंधारे मंत्री म्हणून, वीज मंत्री म्हणून जो काही कार्यकाळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहिला, त्या प्रत्येक कार्यकाळात किंवा त्या छोट्याशा कार्यकाळामध्ये त्यांनी सगळ्या पायाभूत गोष्टींची मुहूर्तमेढ त्या काळामध्ये केली. आणि केवळ संविधान नाही तर ते संविधान अंमलात आणण्याचं विजन हे देखील त्यांच्यामध्ये होतं. हे त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आज देशाची अर्थनीती असेल, देशाची सिंचन नीती असेल, देशाची वीज नीती असेल, याच्यात ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी त्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हिज्युअलाइज केल्या होत्या आणि त्या आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. खरं म्हणजे मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये
त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने, आणि त्यावेळी मला अतिशय आनंद झाला की तिथले जे डीन आहेत ते डीन असं म्हणाले की ही वॉज अवर रेव्हियर्ड फेलो, आणि आजही अनेक विषयांवर त्यांचं जे लिखाण आहे ते आम्ही प्रमाण मानतो. मला असं वाटतं की यातनं त्यांचा द्रष्टेपणा किंवा एखाद्या विचाराची सखोल अशा प्रकारची जी काही त्यांचा अभ्यास होता, माहिती होती, ही आपल्याला पाहायला मिळते. आताच ज्या प्रकारे माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चैत्यभूमीवर इंदू मिलवर स्मारक आपण तयार करतो, त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. पण त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की कोयाप्सान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा लंडन मधलं त्यांचं घर असेल, या प्रत्येक स्मारकाशी किंवा दीक्षाभूमी तर माझ्या मतदारसंघातच येते, या प्रत्येक आठवणीशी जुडण्याची एक संधी मला मिळाली. आणि प्रत्येक वेळी जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे मी डोकावून पाहतो त्यावेळी मी थक्क होतो की एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी कसे करू शकतात. मी तर असं म्हणेन की आपण अनेक वेळा म्हणतो ही व्यक्ती नाही, ही संस्था आहे. अशा प्रकारच्या हजारो संस्था एकत्रित केल्या तरी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि त्यांचा व्यासंग पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच या महामानवाला अभिवादन करण्याकरता ज्यावेळी आपण सगळे या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, या देशाला एकच मार्ग महाशक्ती बनवू शकतो आणि तो मार्ग म्हणजे भारतीय संविधानाचा महामार्ग, की ज्या महामार्गामुळे हा भारत देश जगातली महाशक्ती बनू शकतो. आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांना नमन करताना एकच सर्वांनी ठरवलं पाहिजे, एकच संकल्प केला पाहिजे की भारताच्या संविधाना अनुरूप आमचं आचरण असेल. आमच्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं हे भारताचं संविधान असेल आणि या संविधानानुरूपच आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये आचरण करू. मला असं वाटतं या संकल्पानेच भारताला आपण महाशक्ती तयार करू शकू. खऱ्या अर्थानं या महामानवाचे उपकार हे आपण कधी फेडूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्या उपकारात राहण्याकरताच आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याकरताच आजच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन करण्याकरता येतो. मी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना पुन्हा एकदा आमचा कृतसंकल्प जाहीर करतो की जे कार्य आम्ही करू ते संविधान अनुरूप करू आणि काम करत असताना समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे, जो वंचित आहे, त्या वंचिताचाच विचार हा पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल. मी पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासनं अभिवादन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.